धरणाच्या मुख्य भिंतीवरील खुट्या, झेंडे, कार्यरंभ आदेश जाळून शासनाचा निषेध। निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा, प्रशासन हादरले। खडका येथील धरण रेषेवर संतप्त निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी नारेबाजी करत धरणाच्या भिंतीच्या कार्यरंभ आदेशाची व 11/1 नोटीसची होळी केली। सोबत धरणाच्या मुख्य भिंतीच्या दिशा दर्शविणाऱ्या मार्किंग खुट्या उपटून फेकल्या तर लावलेले लाल झेंडे काढून त्याची होळी केली। धरण विरोधी संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा पाहता प्रशासनाची काही काळ तारांबळ उडाली होती। याबाबत सविस्तर वृत्त असे की 10 मार्च रविवार रोजी निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या वतीने खंबाळा व खडका या धरणाच्या मुख्य भिंती भागातील खडका येथील धरण स्थळावर बुडीत क्षेत्रातल्या लोकांना येण्याचे आवाहन केले होते। या आव्हानाला प्रतिसाद देत विदर्भ मराठवाड्यातील शेकडो शेतकरी, शेतमजूर खडका येथील धरण स्थळावर पोहोचले। यावेळी धरणविरोधी संघर्ष समितीने कोणत्याही परिस्थितीत बुडीत क्षेत्रातील ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामसभेतून केलेल्या मागण्या जोपर्यंत शासन मान्य करणार नाही तोपर्यंत या प्रकल्पाशी संबंधित कुठलेही काम होऊ देणार नाही, असा पवित्रा धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला असतानाच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सूरज राठोड हे खडका येथील धरण स्थळावर पोलीस बंदोबस्तात पोहोचले। यावेळी समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप, मुबारक तंवर, बंडूसिंग नाईक, विजय पाटील राऊत, डॉक्टर बाबा डाखोरे, डॉक्टर सुप्रिया गावंडे, डॉक्टर शुभा डाखोरे, विजय समगीर, हळदकर सर, गुलाबराव मेश्राम, बंटी पाटील, उत्तमराव भेंडे, उत्तमराव मिरासे, कैलास उकले, सुरेश महले, भगवती प्रसाद तित्रे आदींनी कार्यकारी अभियंता सूरज राठोड यांच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली। सूरज राठोड यांना काही प्रश्नांचे उत्तर देता आले तर काही प्रश्नांची उत्तर देण्यास ते असमर्थ ठरले। लोकांचा आक्रोश व रोष पाहता त्यांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला। यावेळी धरणविरोधी संघर्ष समितीने धरणाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या खुणा, खुट्या, मार्किंग काढून फेकल्या तर धरण स्थळावर लावलेले लाल झेंडे काढून पेटवून दिले। सोबतच या प्रकल्पाचे कार्यरंभ आदेश आणि 11/1 नोटीसचीही संयुक्तिकपणे धरण विरोधी संघर्ष समितीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी होळी केली। धरण विरोधी संघर्ष समितीच्या आजच्या या आंदोलनाची दखल घेत यवतमाळ जिल्ह्यातील 5 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ठाणेदारसह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सावळी सदोबा प्रतिनिधी श्रीकांत देशमुख, न्यूज 24, आपकी आवाज। माझ्या गावात तहसीलदाराला खाली बसवलं तर का राबवलं? एक जीवला आणि तहसीलदाराला मरणाला आली तुम्ही जीवनाला आली आमचं बरंच मी माझ्याच नाव पोटात केस आहे, माझ्या पोटात केस हे नाही ते नाही का आम्ही चालू सरपंच पाहिजे। मी म्हणलं साहेब धरणपर्यंत विचारलं मॅजिस्ट्रेटला तर म्हणे त्या ना मी त्याला का नाही बांधलो मी त्यावेळेचा नाही आता सुरक्षित मार्ग अरे सुरक्षित मार्ग आणि त्या कायद्याला हा माझ्या अधिकाराचा विषय ग्रामसभेचा काही घेऊन मी तुमच्या ऑफिसला एक वेळ तुम्हाला माहिती म्हणलं तर मी येतो, माझं तुम्हाला माहिती आहे धोरण, मी एक वेळ ठरवलं ते करतो। मी तुमच्या ऑफिसला पत्र घेऊन जाणार नाही। तुम्ही मला शब्द द्या एवढ्या लोकात मी पत्र घेऊन तुमच्याकडून कलेक्टरची जबाबदारी तुम्ही घेता, एवढ्या लोकात सांगा कलेक्टरची जबाबदारी घेता तुम्ही, चुकीचं उत्तर देऊ। आणि त्यांच्या मागण्या काय मान्य आहेत? एक सुशिक्षित, एक रोजगार, बेरोजगार महिला, शेतात काम करणारी महिला, जिला एक दिवस रोजगारी मिळाली नाही तर घरी खायला भेटत नाही, तशा अवस्थेमध्ये यांना बेरोजगार करून दिल्यानंतर तिथं पोटाच्या लेकरांना करून जाईल का? याचा विचार करा तुम्ही। या सगळ्या गोष्टींचं आम्हाला लेखी उत्तर द्या, अर्ज करा आणि अशा बोर झाला ते शब्द आता देश दे भाई काय करा जमीन
आणि आपल्या पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब वगैरे आहेत. तर सर आमचं बैठकीतून एक ठरलं आहे, ज्या तुम्ही ग्रामपंचायतच्या हद्दीत काम करता त्या ग्रामपंचायतने ग्रामसभेतून पेसा ग्रामसभेतून जे ठराव घेतले त्या ठरावाची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला कोणालाही याच्यात येऊ देणार नाही. तुम्ही आम्हाला 50 वेळा आतमध्ये टाकलं तरी चालेल. नाही तुम्ही नंतर बोला, आमचं पहिले पूर्ण मांडून टाकतो, तुम्हाला पूर्ण वेळ मिळेल. नायब तहसीलदार कुंडलवार साहेब यांच्यासोबत आमचं जे ठरलं ते मी सांगतोय, लोक करू देईल तर आमचा काही विरोध नाही. आमचं स्पष्ट जे आहे ते तुम्हाला माहित झालं पाहिजे, तर लपून शकूनचा काही विषय नाही. कारण आम्ही तेव्हापासून आता तुमचे ते वाडे साहेब वगैरे शूटिंग करतच आहे, आम्ही जे बोलत आहोत ते काही विषय नाही. आमचं म्हणणं असं आहे का आम्ही 8-9 लाखानं शेती द्यावी, 10 लाखापर्यंत शेती द्यावी, हा जर कोणाचा उद्देश असेल, कोणाचं म्हणणं असेल, तर त्या अधिकाऱ्यानं त्या नेत्यानं पहिले त्यांच्या जमिनी आमच्या नावानं त्या रेटनं कराव्या. आमचं काही म्हणणं नाही. तुम्हाला 8-9 लाखानं देता येत नाही. आमच्या जमिनी जर तुम्ही पोलिसाच्या भरोश्यावर, दंडुकेशाहीच्या भरोश्यावर जर आम्हाला दाबून जर घेणार असाल, आमचा जीव गेला तरी आम्ही ते देणार नाही. प्रत्येक गावातून 50 महिला 50 पुरुषाचं आत्मदानाचं नोटीस तुमच्यापर्यंत येऊन जाईल. तुमच्या गावाच्या ग्रामसभेनं ठरवलेली प्रत्येक बाब जर शासनाला मान्य असेल तर त्यांनी आमच्या गावात पाय ठेवावा. उद्याच्या आत्मदान जो करतील त्याला संबंधित अधिकारी जबाबदार राहील, त्याचे नाव आमची स्पष्ट भूमिका आहे. कोणाशी वैरत्व नाही. आम्ही या मातीतल्या, आम्हाला या मातीत जगायचं आहे. आमची शेती काळी आई आमची आई, या आईला आम्हाला साथ द्यायची आहे. ज्या आईनं आम्हाला पिढ्याने पिढ्या पोचलं त्या आईपासून आम्हाला तुम्ही दूर करू शकत नाही. आमचं जागृत हेमाळपंथी मंदिर आहे, आमची पैनगंगा माता आहे. जर तुम्हाला द्यायचं असेल तर आमच्या शेतकऱ्याची एक पिढी बदलली पाहिजे, एवढं द्या. तुम्हाला जर लोकांचं, आमचं त्यागातून जर लोकांचा विश्वास करायचा असेल, या भारताचा, या देशाचा, महाराष्ट्राचा, या जिल्ह्याचा जर तुम्हाला विकास जर तुमच्या डोक्यात असेल, पहिले तुमच्या प्रॉपर्ट्या किती झाल्या त्याचा खुलासा तर करा. ज्या प्रकल्पात काम केले आजपर्यंत तुम्ही किती कमवले, किती कमिशन मिळालं ते लोकांना सांगा ना. आणि हे जे तुम्ही करत आहे ना साहेब, हे फक्त काहीच नाहीये. तुम्हाला कायद्याचं निव्वळ उल्लंघन चालू आहे. मी कलेक्टरला 2 पत्र दिले, तुम्हाला प्रतिलिपी दिली. आमच्या पेसा ग्रामपंचायतने असं ठरवल्यानंतरही या पेसा ग्रामपंचायतला क्रॉस करून तुम्हाला